नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत पोस्ट ऑफिसचा मेगा भरती आलेली आहे. याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या डाकभवन संसद मार्ग न्यू दिल्ली या मेन ऑफिसवरनं नोटिफिकेशन आलेली आहे. 31/7/2023 या दिवसाची ही नोटिफिकेशन आहे. ग्रामीण डाक सेवा GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2023. So online applications are invited from the eligible candidates for the engagement of ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS आणि ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे BPM किंवा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM और डाक सेवक यासाठी ॲप्लिकेशन्स आर टू बी सबमिटेड ऑनलाईन. ऑनलाईनची वेबसाईट इथे दिलेली आहे, ती आहे indiapost.gds.online.gov.in. सो indiapost.gds.online.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात. महत्त्वाचे अपडेट्स आपण इथे बघणार आहोत. एंगेजमेंट शेड्यूल इज अंडर. सो रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स बाय कॅन्डिडेट्स, त्याची डेट आहे 3/8/2023 ते 23/8/2023 तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहेत. त्याच्यानंतर 24 ते 26/8/2023 या दरम्यान तुम्ही तुमचा फिल केलेला फॉर्म हा एडिट करू शकतात. त्यात काही करेक्शन असतील तर ते करेक्शन तुम्ही करू शकणार आहात. इन्स्टॉलमेंट्स इन द फॉर्म ऑफ अ टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स, तर TRCA टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स जो आहे तो प्लस डिअरन्स अलाउन्स देअरफॉर आर पेड टू बी GDS द ॲप्लिकेबल TRCA टू डिफरंट कॅटेगरीज ॲज अंडर. सो BPM जे आहे ब्रांच पोस्ट मास्टर, तर यांना TRCA अलाउन्स जो असणार आहे तो 12,000 ते 29,380चा दरम्यान पेड केला जाणार आहे. ABPM किंवा डाक सेवक आहे यांना 10,000 ते 24,470चा दरम्यान पेड केला जाणार आहे. ब्रीफ जॉब प्रोफाईल अँड रेसिडेन्स किंवा अकोमोडेशन जे आहे त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. सो ब्रांच पोस्ट मास्टर BPM यासाठी द जॉब प्रोफाईल ऑफ अ ब्रांच पोस्ट मास्टर इन्क्लूड्स डे टू डे पोस्टल ऑपरेशन्स ऑफ अ ब्रांच पोस्ट ऑफिस अँड इंडियन पेमेंट बँक्स. सो IPPB आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक इन द मॅनर ॲज प्रिस्क्राईब बाय द डिपार्टमेंट ऑफ टाईम टू टाईम. सो त्याचं कार्य बघायचं आहे ब्रांच पोस्ट मास्टरला. त्याचबरोबर मार्केटिंग अँड प्रमोशन ऑफ अ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस being provided by the Department of operating various services in the customer services centers CSC of department etc. सो मार्केटिंग त्या आपल्या प्रोडक्ट्सची जी आहे ती करावी लागणार आहे पोस्टाचा. इन द सिंगल हँडेड BOs BPMs have the overall responsibility of a smooth and timely functioning of the office including mail conveyance and mail delivery. तर या गोष्टी बघाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर रेसिडेन्स अँड अकोमोडेशन जे आहे त्याबद्दलचा महत्त्वाचा पॉईंट आपण बघणार आहोत. द ॲप्लिकंट सिलेक्टेड ॲज अ GDS अँड BPM विल हॅव टू प्रोव्हाइड अकोमोडेशन फॉर ब्रांच पोस्ट ऑफिस आफ्टर सिलेक्शन बट बिफोर एंगेजमेंट. सो GDS अँड BPM जे आहेत तर त्यांनाच ऑफिस प्रोव्हाइड करावं लागणार आहे अकोमोडेशनचं. अ डिक्लेरेशन to this effect with detail of accommodation is to be submitted before engagement. The applicant so selected will be required to reside in post village, the village in which the BO is functioning only. The accommodation should meet the standard as prescribed by the directorate letter number. त्यानुसार तुमचं जे पोस्ट ऑफिसचं जे लोकेशन असेल ते असलं पाहिजे ॲज अमेंडेड ऑन टाईम टू टाईम. सेम असिस्टंट ब्रांच मॅनेजर आहे त्यांच्याही रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या त्याच आहे. सेल्स स्टॅम्प्स अँड स्टेशनरी कन्व्हेयन्स टू असिस्ट BPM मार्केटिंग अँड प्रमोशन ऑफ प्रोडक्ट्स. ABPM may also required to do combined duties of the BPM
ॲज अँड वेन ऑर्डर इन केस ऑफ नॉन अवेलेबिलिटी ऑफ BPS. तो ब्रांच पोस्ट मास्टर नसताना त्यांची जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर यांना. Residents ABPMs are required to reside within the delivery jurisdiction of the post office. सो पोस्ट ऑफिस जिथे असेल त्याच्या ह्याच्यात त्यांना राहावं लागणार आहे. डाक सेवक विल बी एंगेज इन द departmental offices like sub post offices, head post offices. The job profile of a डाक सेवक includes sell stamp and stationery. डाक सेवक may have to work in sorting offices of railway mail services. RMS मध्ये सुद्धा त्यांना सॉर्टिंग करावं लागेल. डाक सेवक इन द मेल ऑफिसेस विल हँडल द रिसिप्ट डिस्पॅच ऑफ मेल. डाक सेवक विल ऑल्सो असिस्ट पोस्ट मास्टर्स, सब पोस्ट मास्टर्स. रिसाइड्स जे आहे ते डाक सेवक आर रिक्वायर्ड टू रिसाइड्स विदिन डिलिव्हरी ज्युरिडिक्शन ऑफ द पोस्ट ऑफिस. त्यांनासुद्धा पोस्ट ऑफिसचा जो एरिया दिलेला असेल त्या एरियामध्ये राहणं गरजेचं आहे, विदिन द एरियामध्ये. एलिजिबिलिटी यासाठी जी आहे ते आहे एज लिमिट. सो मिनिमम एज आहे 18 वर्ष, मॅक्झिमम एज लिमिट आहे 40 वर्ष, सब्जेक्ट टू रिलॅक्सेशन ॲज पर सब पॅरा 1. सब पॅरा 1 नुसार ते रिलॅक्सेशन असणार आहे. एज विल बी डिटरमाइन ॲज द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन. तिथपर्यंत एज कन्सिडर केलं जाईल. रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट. Possesses of a certification for format of a certificates. Applicants who wish to be considered for reserve vacancy or seek age relaxation will have to submit the requisite certificates. सो जे रिलॅक्सेशन घेणार आहेत त्यांनी ते सर्टिफिकेट्स सबमिट करावं लागणार आहे. शेड्यूल कास्टचे जे आहेत SC ST त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, OBCसाठी 3 वर्ष. इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWSसाठी कुठल्याही प्रकारचं रिलॅक्सेशन नाही आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे त्यांना 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. डिसॅबिलिटी प्लस OBC असेल तर 13 वर्ष, डिसॅबिलिटी प्लस SC ST असेल तर 15 वर्षाचं रिलॅक्सेशन यासाठी आहे. देअर विल बी नो रिलॅक्सेशन इन अपर एज लिमिट टू EWS ॲप्लिकंट्स. हाऊएव्हर द पर्सन बिलॉंगिंग टू EWS हू आर नॉट covered under the scheme of reservation for SC ST and OBC shall get 10% reservation in the engagement of the GDS post. महत्त्वाची नोट ही आहे. क्वालिफिकेशन जे आहे तर ते आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेशन, 10th स्टँडर्ड हॅव्हिंग पास इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश, हॅव्हिंग बीन स्टडीड ॲज द कंपल्सरी टू इफेक्ट सब्जेक्ट कंडक्टेड बाय एनी रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन. सो 10वी पास असणं गरजेचं आहे. द ॲप्लिकंट शुड हॅव स्टडीड द लोकल लँग्वेज, दॅट इज नेम ऑफ द लोकल लँग्वेज, ॲट लिस्ट अप टू सेकंडरी स्टँडर्ड इन इफेक्ट ऑफ सब्जेक्ट. सो लोकल लँग्वेज तुमचा सब्जेक्टमध्ये असणं गरजेचं आहे. अदर क्वालिफिकेशन्स आहेत नॉलेज ऑफ कम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग, ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड याबद्दलचं माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. रिझर्वेशन इथे दिलेलं आहे आपल्याला. SC ST कॅन्डिडेट्स असतील, OBC कॅन्डिडेट असतील त्यांच्या सर्टिफिकेशननुसार इथे रिझर्वेशन आहे. PWD कॅन्डिडेटचं सुद्धा रिझर्वेशन आहे. सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे तो आहे द ॲप्लिकंट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ द सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट. सो सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ अ मार्क्स ऑप्टेन कन्व्हिनियन्स ऑफ अ ग्रेड पॉईंट्स टू मार्क ॲज एक्सप्लेन इन सब पॅराज इन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन ऑफ 10th स्टँडर्ड ऑफ अप्रूव्ड बोर्ड्स ॲग्रिगेटेड पर्सेंटेज. सो 10thमध्ये जेवढे तुमचे पर्सेंटेज आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन ह्या प्रोसेसमध्ये होणार आहे. फॉर ॲप्लिकंट्स व्हेअर देअर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन ऑफ अ 10th स्टँडर्ड मार्कशीट contain the marks as mentioned in each subject or marks in grade points both, their total marks will be the work out by taking in accounts. सो जिथे जम्बलिंग होत असेल तिथे सब्जेक्टमध्ये जे जास्त मार्क्स असतील ते कन्सिडर केले जातील. ॲप्लिकंट्स हॅव्हिंग बोथ मार्क्स अँड ग्रेड इन द मार्क्स शीट हॅव टू अप्लाय विथ मार्क्स ओनली. सो ज्यांच्या ग्रेड आणि मार्क्स दोन्ही दिसत आहेत मार्कशीटमध्ये त्याने मार्क्स जे आहेत त्यानुसार त्यांनी तिथे फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे. ग्रेड पॉईंट्स आणि मल्टिप्लिकेशन फॅक्टर
च्या पद्धतीचे इथे डिटेल्स दिलेले आहेत. सो हे मार्क्सबद्दलचे डिटेल्स आपण या PDF मधनं रीड करू शकतो. कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन जे असणार आहे, द लिस्ट ऑफ ॲप्लिकंट शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट विल बी रिलीज ऑन द डिपार्टमेंटल वेबसाईट GDS ऑनलाईन पोर्टल. ॲप्लिकंट्स आर ॲडवाइज टू विजिट द वेबसाईट पोर्टल रेग्युलरली बेसिस ऑन द लेटेस्ट अपडेट. सो वेबसाईटवर सगळ्या डिटेल्स दिल्या जाणार आहेत. Shortlisted applicant while attending for the document verification with the verifying authority will be brings original document as listed annexure 7 and 2 sets of a self-attested photocopies for submission. The shortlisted candidate will be allowed total 15 days to submit the documents for verification. That is, the system will be initially provide 10 days for submitting the documents and thereafter a reminder for the same will be generated. Submitted documentation extended for the more than 5 years. If the verification is successful, the offer of a provisional engagement will be given on the verification period for the convenience list is over, else his her candidature will be rejected. सो सुरुवातीला 15 दिवस आणि त्यानंतर 5 दिवसाचा एक्स्ट्रा टाईम तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिला जाणार आहे. जर तेवढ्यात तुम्ही केलं नाही तर तुमचं कॅन्डिडेचर हे कॅन्सल होईल. So no further list of a shortlisted candidate will be issued after 31/12/2023. Application pending after this date shall not be considered for engagement. The department may at its discretion modify extend the dates for various activities without assigning any reasons, and its decision is matter will final. सो इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स इथे आहेत. काही महत्त्वाचे पॅरा इथे दिलेले आहेत. त्या पद्धतीने आपण इथे फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे. ग्रामीण डाक सेवक वॅकन्सी पोझिशन फॉर डिव्हिजन इथे आहे. कम्युनिटी वाईज कन्सोलिडेट पोस्ट्स आहेत. ते फॉर्मॅट दिलेलं आहे. अंडरटेकिंगचा फॉर्मॅट आहे. त्याचबरोबर डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आहे. जिथे डिक्लेरेशन मागितलं जातं तिथे अंडरटेकिंगचा फॉर्मॅट आहे इंग्लिशमध्ये. फॉर रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म तर तुम्हाला www.indiapostgdsonline.gov.in ह्या वेबसाईटला जाऊन फॉर्म फिलअप करायचा आहे. कुठल्या रिझनसाठी अप्लाय करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला कळणार आहे. त्या सर्कलसाठी किंवा त्या रिझनसाठी अप्लाय करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फुल तिथे सबमिट करू शकतात आणि तुम्हाला बाकी डिटेल्स या SMS आणि मेलने येत जातील. वेबसाईट तुम्ही निरंतर चेक करणं गरजेचं आहे. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्या व्यक्तींना 10वीमध्ये चांगला स्कोर आहे, 85+, 95+ किंवा 90+ विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे, कारण तिथपर्यंतचं मेरिट्स मागच्या काही रिझल्टमध्ये लागलेलं आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क्स आहेत त्यांनी जरूर अप्लाय करा. ऑल दी बेस्ट. आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. जय हिंद.